Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmay Joshi here. In today's English grammar session, we are going to learn few more examples of how to convert simple sentences to complex sentence by using adjective clause. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण सिंपल सेंटेन्स अर्थात केवल वाक्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स अर्थात मिश्र वाक्यात रूपांतरण पाहणार आहोत बाय यूजिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विशेषण उपवाक्य वापरून. तर गेल्या वेळेस आपण जी सुरुवात केली होती त्यात आपण पाहिलं होतं की सिम्पल टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स जेव्हा आपण कन्व्हर्जन करतो, ट्रान्सफॉर्मेशन करतो, तेव्हा एखादा वर्ड किंवा क्लॉज आपण एक्सपांड करत असतो. तर गेल्या वेळेस आपण काही एक्झाम्पल्स पाहिली होती. यावेळेसही आपण नवीन एक्झाम्पल्स पाहूया. आणि तुम्हाला आठवत असेल तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपण कशी ओळखतो, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज ही अशी क्लॉज असते जी नाऊन किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करते. तर घेऊयात पहिलं वाक्य आपण. द फर्स्ट सेंटेन्स, आय वॉज द फर्स्ट टू हिअर द न्यूज. हे वाक्य आहे, हे सिंपल वाक्य आहे. याच्यात एक सब्जेक्ट, एक प्रेडिकेट आणि एक वर्ब आहे. आय वॉज द फर्स्ट टू हिअर द न्यूज. आता ह्या वाक्याचं आपल्याला कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरण करायचं आहे. जस्ट टू रिवाइज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज अ सेंटेन्स विच हॅज अ मेन क्लॉज अँड द अदर क्लॉज विच इज कॉल्ड ॲज द सबऑर्डिनेट क्लॉज, जी त्याच्या मेन क्लॉजवर अवलंबून असते. तर अशा कॉम्प्लेक्स वाक्यात आपल्याला या सिंपल वाक्याचं रूपांतरण करायचं आहे. आय वॉज द फर्स्ट टू हिअर द न्यूज. आता आपण टू हिअर द न्यूज याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. आणि फर्स्टला हे जे डिस्क्राईब करतं आहे पहिलं कोण, तर ज्यांनी न्यूज ऐकली. सो वी कॅन ट्रान्सफॉर्म इट लाईक दिस, आय वॉज द फर्स्ट हू हर्ड द न्यूज. आय वॉज द फर्स्ट हू हर्ड द न्यूज. आता याचं रूपांतरण करून झाल्यावर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की हे चेक कसं करायचं, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का नाही. तर ह्यात मेन क्लॉज आली का आणि ह्यात सबऑर्डिनेट क्लॉज आली का हे आपण चेक करणार. सो आय वॉज द फर्स्ट हू हर्ड द न्यूज. आय हर्ड द न्यूज ही यातली मेन क्लॉज आणि द फर्स्ट वन टू हिअर इट असा जो अर्थ अभिप्रेत आहे तो आहे दुसरी क्लॉज त्यातली. So this is the correct complex sentence. Now let's go to next example. The classroom is not the place for boys to play in. The classroom is not the place for boys to play in. याचं आपल्याला करायचं आहे कन्व्हर्जन कॉम्प्लेक्समध्ये. आता आपण क्लासरूमवर कॉन्सन्ट्रेट करूया. क्लासरूमचं वर्णन त्यांनी असं केलं आहे की इट इज नॉट द प्लेस फॉर बॉईज टू प्ले इन. सो वी कॅन डू इट इन दिस वे, द क्लासरूम इज नॉट द प्लेस व्हेअर बॉईज कॅन प्ले. सो क्लासरूम इज नॉट द प्लेस हे मेन वाक्य आहे आणि व्हेअर बॉईज कॅन प्ले हे जे क्लासरूमला डिस्क्राईब करणारी आहे ती आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि हे झालेलं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नेक्स्ट बघू. स्मोक द सर्टन इंडिकेटर ऑफ फायर कॉमा ॲपियर्ड इन द माइन. स्मोक कॉमा द सर्टन इंडिकेटर ऑफ फायर ॲपियर्ड इन द माइन. माइन MINE माइनचा इथं अर्थ खाण असा घ्यायचा. माइन म्हणजे खाण. सो स्मोक द सर्टन इंडिकेटर ऑफ फायर. इंडिकेटर म्हणजे दर्शक, म्हणजे स्मोक
म्हणजे धूर. धूर जो आगीचा दर्शक होता ॲपियर्ड इन द माइन, खाणीत दिसू लागला. तर ह्याचं आपल्याला करायचं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो वी नो दॅट वी आर गोइंग टू डिस्क्राईब स्मोक ओव्हर हिअर, सो दॅट इट विल बी लाईक दिस. स्मोक which is the certain indicator of fire appeared in the mine. Okay, smoke which is the certain indicator of fire appeared in the mine. So we converted the simple sentence to complex sentence using adjective clause. Now let's go to the next sentence. I was the first to arrive. I was the first टू अराईव्ह. याचं आपण कॉम्प्लेक्स कसं करणार? तर आय वॉज द फर्स्ट हू अराईव्ड. नाव दिस इज सिमिलर टू द सेंटेन्स वी डन ॲट द फर्स्ट टाईम. आय वॉज द फर्स्ट हू हर्ड द न्यूज. सो दिस सेंटेन्स इज सिमिलर टू इट. नेक्स्ट सेंटेन्स. माय फ्रेंड कॉमा द मॅजिस्ट्रेट ऑफ दिस प्लेस इज ऑन लिव्ह. आता यात फ्रेंडला डिस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे आपण ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरून याचं कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरण करू शकतो. ते असं होईल. माय फ्रेंड कॉमा हू इज द मॅजिस्ट्रेट ऑफ दिस प्लेस कॉमा इज ऑन लिव्ह. सो वी कन्वर्टेड द सिम्पल सेंटेन्स टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स using adjective clause. One more sentence we will do. He sat outside on a stone in the compound. Simple sentence. He sat outside on a stone in the compound. स्टोन ला इथे डिस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरून कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरण करूयात. स्टोनला डिस्क्राईब करूयात. सो वी कॅन डू इट इन दिस वे. ही सॅट आउटसाइड ऑन द स्टोन which was in the compound. So here he sat outside on a stone will be the main clause, which was in the compound will be the subordinate clause. So today we have seen some examples wherein we converted simple sentence to complex sentence using adjective clause. So I guess now you have understood how to do this type of conversion. If you have any difficulties, do let me know. So that is all for today's English grammar session. Thank you. Dhanyawad.